बहिणींनो, पहिलं ह्या डाळिंबाला कोणी एवढं मानत नव्हतं. खायचं म्हणजे खायचं. पण ह्या डाळिंबाचं आजकाल डॉक्टर लोक म्हणतात रक्त नाही तुमच्या अंगात, तुम्ही डाळिंबाचं ज्यूस प्या, नाहीतर डाळिंब असंच खा. ते असंच खा म्हणजे कसं, ही चिलटा काढून खा. हे आता मी कसा चिलटा काढते तसा चिलटा काढून खा. अंगात जर रक्त नसला आपल्या तर म्हणते डाळिंब खा. आता डाळिंब बघा, आता ते डॉक्टर लोक सांगतात ना, बघा खराब निघलं. एवढं महाग आणून खराब निघलं. मग आता हे डॉक्टर लोकांनी हे केले ना सगळं सावध. डॉक्टर लोक म्हणते डाळिंब खावा, रक्त वाढन. त्यामुळं डाळिंब असले महागून टाकलेत ना मार्केटमध्ये, तर काय सांगायचं बहिणी तुम्हाला. गोरगरिबांनी काय खायचं. आता डॉक्टर म्हणतो डाळिंब खा. आता एवढे महागाचे डाळिंब खायला भेटतेत का तुम्ही सांगा बरं. 130 रुपये 20 रुपये लई स्वस्त झालं तर मग 40-50 रुपये. आणि महाग असलं ना लई महाग, किती पण महाग करून टाकतात. आणि त्याच्यातून बी गेले हप्त्यात मी डाळिंब घेतले. त्याला गेल्या हप्त्यामध्ये मी म्हणलं 100 रुपये किलो 90 रुपये किलो डाळिंब येतं. आणि एक जागेवर भेटले 100ला 2 किलो. मी म्हणलं बाई 100ला 2 किलो किती स्वस्त आहे डाळिंब. म्हणून डाळिंब घेतले. कशाचं कापून बघते नुसतं आतमध्ये काळकुट. कापून बघते नुसतं आतमध्ये काळकुट. 2 किलो घेतले आणि अजून 2 किलो घेतले. 200 रुपयाचे घेतले. घरात पैसा नसताना बाई एवढे 100ला 2 किलो म्हणून घेतले. कशाचं त्याच्यातून 3 डाळिंब छान निघले बघा. सगळे डाळिंब आतमध्ये काळे कुट म्हणजे फेकूनच दिले. असं ह्या कसं खायचं, कसं काय करायचं. गोरगरिबांनी कसं खायचं तुम्ही सांगा. आता मोठ्या लोकांना काय नाही, किती पण महाग असलं ना ते खातेत. ते म्हणतात आम्हाला किती पण महाग असलं ना आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला फरक किती पडतंय बघा ना. आम्हाला फरक पडतंय ना, भेटतच नाही आम्हाला खायला. काय करायचं सांगा. आता हे डाळिंब सोलायला मला लेट टाइम जाणार आहे. मी मोबाईल बंद करते बहिणींनो. आणि खालचं दिसतंय बी नाही. काय कुठे घेऊन बसा, दिसतंय बी नाही खालचं. बहिणींनो दिसतंय बी नाही. अर्ध चांगलं निघले आणि अर्ध खराब निघले. हे बघा बहिणींनो, हे बघा अर्ध चांगलं आणि अर्ध खराब. आता हे साफ करते पण वेळ जाईन. मग तुम्हाला बघायला लय उशीर लागन. म्हणून मी हे बघा बंदच करते, मोबाईलच बंद करते. हे बघा बहिणींना, आता कसं दाखवू तुम्हाला. मी दाखवता पण येणार. आता उलटा करून दाखवते तुम्हाला.